आता तुम्हाला बघितल्यावर सगळ्यांना नॉस्टॅल्जिया झालाय. म्हणजे प्रोमो खाली कुलवधू याच्या कमेंट्सच येत आहेत. पण जेव्हा तुम्हा दोघांना कळालं की पुन्हा एकदा एकत्र काम करतोय, काय फिलिंग होती? म्हणजे इथे आल्यावर समजलेलं की आधीपासून माहिती होतं की पूर्वाताई येणार आहे परत? नाही, मला साधारणपणे हेमंतनी कल्पना दिली होती, विचारलंय म्हणून. पण विचारलं एवढंच त्यांनी सांगितलं होतं. हिनी हो म्हटलं असं सांगितलं नव्हतं. आणि फायनली आम्ही भेटलो सेटवरती. आणि 17 वर्षांनंतर आम्ही काम करतो एकत्र. त्यामुळे अर्थातच खूप छान वाटतंय. कारण याच्या आधीची मालिका आम्ही दोघांनी, अर्थात सगळ्यांनीच आमच्या मालिकेतल्या, फार सुंदर सीन्स आमच्या वाट्याला आले होते. फार सुंदर ती मालिका चालली होती आणि अजूनही लोकांच्या लक्षात आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आत्ताच्या मालिकेत पूर्वा येते. काही दिवसांकरता असेल ती, पण ऑफकोर्स छान वाटतं. इतक्या दिवसानंतर माझ्या जुन्या मैत्रिणीबरोबर, जुन्या को ॲक्टरबरोबर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना खूप छान वाटतंय. लाडक्या नाही आहे. बरं चल, लाडक्या चल. पण आता इतक्या कोण आहे? ह्याचा आपण बदलानंतर घेऊया. पण पूर्वाताई, मला कुलवधीची एखादी आठवण ऐकायची आहे तुमची, अशी कधी ऑफ स्क्रीन अशी मस्तीची, किंवा कोणतीही एखादी आठवण ऐकायची आज खरं तर. अगं ऑफ स्क्रीन खूप मस्ती कराय. हा हो हो. आम्ही ना काय केलं होतं, ऍक्टिंग म्हणजे आम्ही एरवी सुद्धा बोलताना तू जर ऐकशील तर आम्ही नॉर्मल बोलतच नाही एकमेकांशी. आम्ही असं हडतूड करूनच बोलतो. सो आम्ही असं, मग सगळे आमच्या सेटवरचे बाकी जे को ॲक्टर्स होते ते म्हणायचे, अरे काय रे असं बोलता तुम्ही, नीट वागा वगैरे. मग आम्ही ठरवलं आम्ही मुद्दाम अजून करायचं ते. आणि आम्ही भांडण झालंय आमच्यात असं नाटक केलं. सो जवळजवळ 1 महिना आम्ही ते कॅरी केलं होतं की आमच्यात खूप मोठं भांडण आहे, आम्ही बोलतच नाही होत एकमेकांशी. आणि प्रत्येक वेळी प्रत्येक जण येऊन आम्हाला समजवण्याचा प्रयत्न करायचा. मला वेगळं घेऊन समजवायचा, त्याला वेगळं घेऊन समजवायचा. आणि महिनाभर आम्ही ते कॅरी केलं. आणि मग सगळे म्हणायचे की सीन्स तर इतके छान करतात हे लोक, भांडण झालंय तरी सुद्धा. त्यामुळे जाम मजा आलेली. आणि त्या सगळ्या ह्याच्यात मला जेव्हा समजवायचे तेव्हा तुझ्या अगेन्स्ट पण बोलायचे. आणि त्याच्या इकडे जाऊन कदाचित मला पण माझ्याबद्दल पण बोलत असतील. ही पण एक मजा झाली होती. पण आता या मालिकेत येताना एकदा कॉल केलेला की सिलेक्शन झालंय, मी परत येते म्हणून, सोबत दादाला फोन केलेला? हो, ऍक्च्युली आमचं बोलणं अधूनमधून होत असायचं काही ना काही कारणांमुळे. त्यामुळे जेव्हा हेमंतनी त्याला सांगितलं किंवा मला जेव्हा विचारलं तेव्हा मीही बोलले होते त्याला की हो हो विचारलंय, तर बघू आता चाललीत बोलणी. आणि ट्रॅक कसा आहे, काय त्याच्यावर कसं पुढे जात आहे माहिती नाहीये. पण जेव्हा होईल तेव्हा कळवीन. आणि आय थिंक एक मेसेज करून सांगितलं असेल, हो बाबा झालंय, भेटूया सेटवर, एवढंच. तेजस्वीला विचारायचंय, पूर्वाताईसोबत पहिल्यांदा हे काम करते, तर आता ही मैत्री किती छान झाली. कारण ही मैत्री माहितीये, तर ही मैत्री आता किती छान व्हायला लागली. छान. अरे मला अगदीच, म्हणजे कुलवधूची मी स्वतःही फॅन होते. माझ्या पहिल्या लीड सिरियलचं ऑडिशन मी कुलवधूच्या सेटवर जाऊन दिलं होतं. आणि कुलवधूचेच प्रोड्युसर माझ्या पहिल्या लीड सिरियलचे प्रोड्युसर होते. त्यामुळे सुबोधदादा तर फेवरेट आहेच माझा, पण ती पण मला खूप आधीपासून आवडते. आय अडोअर हर. तिने ज्या पद्धतीने स्वतःला मेंटेन ठेवलं आहे, तर मराठीमध्ये फार कमी ॲक्ट्रेसेस आहेत ह्या इतक्या छान हेल्थ वाईज अवेअर आहेत आणि इतक्या छान राहतात. त्यामुळे मला ती तशीच खूप आवडते. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड. इनफॅक्ट मी असं म्हणालेले पण होते की अरे तिच्या एंट्रीला कुलवधूचंच गाणं लावा, झीचीच सिरियल आहे, झीकडे राईट्स असतील, लोकांना असं मस्त वाटेल ते बघून वगैरे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.